हिंगोली जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही थेंबभर पाण्यासाठी तरसणाऱ्या घोटादेवी येथील गावकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे। गेल्या 6 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले तीव्र आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। या प्रकल्पाची संपूर्ण चौकशी करण्याचे आणि 2 दिवसांत गावात पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे लेखी आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिले आहे। लाखो रुपयांचा निधी गेला कुठे? गावकऱ्यांचा संतप्त सवाल। शासनाने प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत घोटादेवी गावात लाखो रुपयांचा निधी मंजूर केला होता। कागदोपत्री हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे दाखवले गेले असले तरी प्रत्यक्षात मात्र गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळतच नव्हते। योजना पूर्ण होऊनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता। लाखो रुपयांचा निधी गेला कुठे असा संतप्त सवाल गावकरी विचारत होते। पर्याय व्यवस्था करायला येतं आणि जलजीवन मिशनचं आतापर्यंत जे काम झालंय हे म्हणजे कागदावर झालेलं आहे। जे तांत्रिक गोष्टी काही दाखवून जलजीवन म्हणजे उन्हाळ्याला संप द्यायला आहे तांत्रिक फक्त त्रुटी दाखवून काही ते पुढे ढकलायचं चाललंय। याच्यात त्रुटी आहेत काही जलजीवन मिशनच्या, पण यांनी जे आश्वासन दिलं गावाला आम्ही पर्याय व्यवस्था करू पाणी पुरवठ्याची, तर ते अगर 3 दिवस झाले ठीक आहे, नाही तर आम्ही नगर रस्ता रोको आंदोलन करणार आम्ही। मला सांगा, गावात तुमच्या जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं, त्याला पाणी नाही का? पाणी तर अजून काहीच नाही विहिरीला, फक्त ते आता इथून 2 किलोमीटर खरं म्हणलं तर ते गावठामध्ये पाहिजे विहीर, गावठामध्ये आजूबाजूच्या एरियात पाहिजे होतं आणि इथून 2 किलोमीटर झाले आणि सरपंचाच्या जे गुत्तेदार आहे त्या गुत्तेदाराच्या भावाच्या शेतामध्ये विहीर घेतलेली आहे। म्हणजे काहीतरी उद्देश पुढचा भविष्य फायदा व्हावा आपल्यासाठी म्हणून ते काय उद्देशाने ती विहीर तिथं घेतलेली आहे, पण तिथं पाणी नाही आहे। दानपत्रक वगैरे काही केलं का ग्रामपंचायत? नाही, ते सर कायदेशीर म्हणजे आहे सर दानपत्रक सगळं, पण ते त्यांच्या घरात बसलेले। उद्या काही कमी झालं, आता उद्या पाणी नसलं तर ऑटोमॅटिक त्यांच्या ते सरकारचं नुकसान आहे ते तेवढं।